रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर ईदगाह कदीम जालना येथे स्वच्छता मोहीम, उपमहापौर राजेश राऊत यांची भेट. जालना. आगामी पवित्र रमजान ईदनिमित्त ईदगाह कदीम जालना येथे जय्यत पूर्वतयारी सुरू झाली आहे. मुतवल्ली शाह आलम खान यांच्या नेतृत्वाखाली सध्या ईदगाह परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून या कामाची पाहणी करण्यासाठी उपमहापौर राजेश राऊत यांनी आज विशेष भेट दिली. याप्रसंगी ईदगाहचे मुतवल्ली शाह आलम खान, ज्येष्ठ नेते खान इक्बाल पाशा आणि माजी नगरसेवक खान आमेर पाशा यांनी उपमहापौर राजेश राऊत यांचे स्वागत केले. रमजान ईदच्या दिवशी नमाजसाठी येणाऱ्या हजारो मुस्लिम बांधवांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी परिसराची साफसफाई आणि आवश्यक नागरी सुविधा पुरवण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. मुतवल्ली शाह आलम खान यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. ईदच्या नमाजसाठी ईदगाह कदीम जालना परिसर पूर्णपणे सज्ज केला जात असून लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या या समन्वयाचे नागरिकांमधून स्वागत होत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मुस्लिम समाजाचा रमजान ईद म्हणजे हे खूप मोठा सण या ठिकाणी आलेला आहे आणि पूर्वीपासून सर्व मुस्लिम समाज बांधव या ठिकाणी ईदची नमाज या ठिकाणी अदा करीत असतात आणि त्या निमित्ताने इथं एक स्वच्छता व्हावी म्हणून आपले माजी उपनगर अध्यक्ष माननीय शाह आलम खान साहेब, आमचे ज्येष्ठ नेते पाशा साहेब यांनी या ठिकाणी पाहणी केली, आम्हालाही सांगितलं आणि महानगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी स्वच्छता करण्यात आलेली आहे. फवारणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. नवीन जालना, जुना जालना ईदगाह ज्या ठिकाणी आहे त्या सर्व ईदगाहची या ठिकाणी स्वच्छता करण्यात येणार आहे. आज हमारे नगरपालिका के महानगरपालिका के डिप्टी मेयर आदरणीय राजेश राउत साहब से आज से 4 दिन पहले मैंने उनसे कहा कि हमारी ईदगाह कदीम जालना में नगरपालिका की तरफ से स्वच्छता मुहिम जो हर साल होती है वो करवाना चाहिए. तो उन्होंने फौरन स्वच्छता निरीक्षक और गार्डन सुप्रिटेंडेंट और पूरे स्वच्छता के कर्मचारियों को भेजकर हमारी नगरपालिका ईदगाह कदीम जालना में बहुत अच्छी तरीके से साफ सफाई कराए. तो मैं उनका शुक्रिया अदा करता हूं और उन्होंने आज काम सही तरीके से हुआ कि नहीं हुआ वो खुद देखने के लिए यहाँ आए ईदगाह में. मैं उनका शुक्रिया अदा करता हूं. धन्यवाद.